जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरती 2024-25 बाबत एका घटकातील पुन्हा एक मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांची फिजिकल टेस्ट झालेली आहे त्यांची या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. किती गुणांवर मित्रांनो त्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर बघा, आपल्याला या ठिकाणी जी माहिती प्राप्त झालेली आहे ती आहे सन 2024-25 पोलीस भरतीमधील लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्राप्त गुणांक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. आणि ती माहिती कोणती आहे तर बघा, पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे. तर लोहमार्ग पुणे यांचा कट ऑफ कितीवर लागलेला आहे, ओपनचा किती आहे, कॅटेगरीचा किती आहे, महिलांचा किती आहे, आपण संपूर्ण सविस्तरपणे पाहूया. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचा मैदानी चाचणीचा गुणांकन तक्ता प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर प्राप्त गुणांबाबत कुणाच्या काही हरकती असतील तर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे यांचे ईमेल आय डी नंबरवर, आणि ही त्यांची बघा ईमेल आय डी दिली आहे SP रेल्वे पुणे @police.government.in वर सादर कराव्यात. यानंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे या ठिकाणी मित्रांनो पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांनी सुचवलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी कट ऑफ कितीवर लागलेला दिसतोय. तर या ठिकाणी तुम्हाला जे दिसत आहे बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी जनरलचं दिसत आहे, ओपन जनरल, बरोबर ना. म्हणजे सर्वसाधारण ओपनची जी कट ऑफ आहे, तर मित्रांनो ओपनची कट ऑफ लागलेली आहे या ठिकाणी 43 गुणांवर ओपनची कट ऑफ लागलेली आहे. तर बघा, या ठिकाणी जनरलचा उमेदवार या ठिकाणी मित्रांनो 43 गुणांवर या ठिकाणी ओपन सर्वसाधारण जी कट ऑफ आहे ती ओपनवर लागलेली आहे. त्यानंतर मित्रांनो ओपन महिलांची कट ऑफ कितीवर लागली आहे ते सुद्धा बघून घेऊया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला ओपन फिमेल दिसत आहे ना, या ठिकाणी जो ओपन फिमेल रिझर्वेशनचा जो तक्ता दिसत आहे, तर बघा ओपन महिलांची कट ऑफ जी लागलेली आहे ती 41 गुणांवर लागलेली आहे. किती? 41 वर. आता आपल्या लक्षात आलं असेल की ओपन पुरुष आहे ती आहे ओपन सर्वसाधारण जे आपण म्हणतो ती 43 वर, आणि ओपनची महिलांची जी कट ऑफ आहे ती लागलेली आहे 41 वर. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट अफेक्टेड दिसत आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त. तर प्रकल्पग्रस्तची जी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कट ऑफ बघू शकता. प्रकल्पग्रस्त 39 गुणांवर कट ऑफ लागलेली आहे. 39 गुणांवर प्रकल्पग्रस्त. त्यानंतर ओपनची जी स्पोर्टमॅन आहेत, बरोबर ना, ओपनचे स्पोर्टमॅन बघा, या ठिकाणी ओपनची स्पोर्टमॅनची जी खेळाडूची कट ऑफ आहे ती सुद्धा 39 गुणांवर या ठिकाणी लागलेली आहे. त्यानंतर ओपन एक्स सर्व्हिसमॅन, आता जे आपण काय म्हणतो, रिटायर आर्मी म्हणतो, बरोबर ना. तर जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांची कट ऑफ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यांची कट ऑफ 27 गुणांवर लागलेली आहे. बघा, या ठिकाणी 27 गुण घेणारा या ठिकाणी जो कॅन्डिडेट आहे हा ओपन एक्स सर्व्हिसमॅनमधून क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे SC जनरल. आता SC जनरलची जी कट ऑफ लागलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 37 गुणांवर. SC जनरल या कॅटेगरीची कट ऑफ लागलेली आहे, सर्वसाधारण SCची. ठीक आहे. त्यानंतर आता SC महिलांची कट ऑफ बघा. SC महिलांची जी कट ऑफ आहे ती लागलेली आहे या ठिकाणी आपल्याला 28 गुणांवर, अगदी कमी लागलेली आहे. बघा, या ठिकाणी 28 गुण घेणारी STची महिला SC कॅटेगरीतील महिला उमेदवार ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. त्यानंतर जी ST आहेत, ST ज्यांना शेड्यूल ट्राईब म्हणतो. आता शेड्यूल ट्राईबची जी जनरलची कट ऑफ दिसत आहे मित्रांनो, ती शेड्यूल ट्राईबची जनरलची कट ऑफ या ठिकाणी बघा, या ठिकाणी जनरल शेड्यूल ट्राईबची 34 वर कट ऑफ लागलेली आहे. कितीवर? 34 वर. त्यानंतर आता ST महिलांची जी कट ऑफ आहे ती ST महिलांची कट ऑफ बघा, या ठिकाणी 33 दिसत आहे आपल्याला. कितीवर? 33 वर दिसत आहे. आता बघा, STच्या पुरुषांची कट ऑफ लागलेली आहे 34 वर आणि महिलांची आहे 33 वर. ठीक आहे. त्यानंतरचा आहे VJA. आता VJAची जनरलची जी कट ऑफ आहे ती या ठिकाणी 41 गुणांवर लागलेली आहे. किती गुणांवर? 41 गुणांवर VJA. त्यानंतर VJA महिलांची कट ऑफ बघा, या ठिकाणी आपल्याला VJA महिलांची कट ऑफ दिसत आहे या ठिकाणी 31 गुणांवर दिसत आहे. ठीक आहे. तर VJA महिलांची कट ऑफ आपल्याला 31 गुणांवर दिसत आहे. ही 31 गुणांवर VJAच्या महिलांची कट ऑफ लागलेली आहे. त्यानंतर NTB.
एन टी बीची जनरल जी कटअप आहे ती 38वर आहे. 38 गुण घेणारा या ठिकाणी एन टी बीचा जनरल उमेदवार या ठिकाणी पात्र झालेला आहे. तर आता या ठिकाणी एन टी सीचा जो जनरल उमेदवार आहे बघा, आता एन टी सीचा जनरल उमेदवार जो आहे त्यांची कटअप गेलेली आहे मित्रांनो 41वर. कितीवर? 41वर. या ठिकाणी बघा भरपूर या ठिकाणी या कॅटेगरीचा कटअप हाय लागलेला आहे. त्यानंतर एन टी सी फिमेल रिझर्वेशनचा जो कटअप लागलेला आहे तो आहे 37 गुणांवर. एन टी सी फिमेल म्हणजे एन टी सीच्या महिलांची कटअप 37वर आहे. त्यानंतर आहे एन टी डी. एन टी डी म्हणजे जे आपण म्हणतो ना भज ब भज अ भज ड, हे जे भटक्या जमातींच्या ज्या कटअप लागलेले आहेत ते आहे. या ठिकाणी सर्वसाधारण जी कटअप आहे एन टी डीची ती आहे 39वर. त्यानंतर एस बी सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास, आपण जो विशेष मागास प्रवर्ग म्हणतो, आज एस बी सी जनरलची कटअप लागलेली आहे. या ठिकाणी 38 गुणांवर एस बी सी जनरलची कटअप लागलेली आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे जागासुद्धा एक आहे आणि या ठिकाणी 38 गुणांवर एस बी सीची कटअप लागलेली आहे. आता येतो या ठिकाणी ओ बी सी. आता ओ बी सीचे बघा मित्रांनो या ठिकाणी ओ बी सीचे 42, 41, 40 असे गुण घेणारे उमेदवार आहेत. आता या ठिकाणी ओ बी सीची जी सर्वसाधारण कटअप आहे ती ओ बी सीची 38 गुणांवर ओ बी सीची जनरल कटअप लागलेली आहे. जनरल ओ बी सी 38वर आलेली आहे. त्यानंतर ओ बी सी महिला, तर ओ बी सीच्या ज्या महिला आहेत त्यांची कटअप बघा या ठिकाणी 32 गुणांवर लागलेली आहे. अगदी या ठिकाणी सुद्धा खूप कमी गुणांवर या ठिकाणी ओ बी सीच्या महिला या ठिकाणी क्वालिफाय झालेल्या आहेत. त्यानंतर आता ओ बी सीसाठी स्पोर्ट्समॅनमधून जागा होत्या. आता ओ बी सी स्पोर्ट्समॅनसाठी किती गुणांवर क्वालिफाय झालेला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ओ बी सी स्पोर्ट्समॅनसाठी जो आहे 28 गुणांवर क्वालिफाय झालेलं आहे. म्हणजे ओ बी सी स्पोर्ट्समॅनची जागा जी आहे ती 28 गुणांवर या ठिकाणी क्वालिफाय झालेली आहे. त्यानंतर आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीची जी कटअप लागलेली आहे. ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जनरल उमेदवार मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जनरल उमेदवार दिसत आहे. तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जनरल उमेदवार अगदी कमी, सर्वात कमी कटअप लागलेली आहे ई डब्ल्यू एस 25 गुणांवर. तर ई डब्ल्यू एसचा जो जनरल कटअप आहे 25 गुणांवर या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. अगदी खूपच कमी मित्रांनो, 25 गुणांवर मित्रांनो. तर लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी पात्रतेचे निकष ठेवले आहेत आणि याच बाउंड्रीवर म्हणा या ठिकाणी ई डब्ल्यू एसचा उमेदवार या ठिकाणी पात्र झालेला आहे. त्यानंतर ई डब्ल्यू एस फिमेल रिझर्वेशन. आता ई डब्ल्यू एसच्या महिलांमधून बघा यांची ई डब्ल्यू एसच्या बघा या ठिकाणी ई डब्ल्यू एसच्या फक्त 4 महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत. 4च महिला या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र झालेल्या आहेत मित्रांनो. बघा या ठिकाणी ई डब्ल्यू एसच्या महिलांमध्ये फक्त एक जागेसाठी 4 उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि ते 26 गुणांवर या ठिकाणी कटअप लागलेले. कारण आता 26 गुणांच्या खाली कोणी घेतलंच नव्हतं असंही या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आणि ज्यांनी कोणी 26च्या खाली घेतले गुण असतील त्यांनी 25ही गुण बनवलेले नसतील. त्यामुळे या ठिकाणी फक्त 39 गुण घेणारी महिला एक आहे. 33 गुण, 31 आणि 26 अशा 4च महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत. त्यानंतर बघा एस सी बी सी जनरलची कटअप जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी 37 गुणांवर एस सी बी सीचा उमेदवार या ठिकाणी जनरल या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर एस सी बी सी फिमेल रिझर्वेशन, तर एस सी बी सी फिमेल रिझर्वेशन जो आहे तो 28 गुणांवर लागलेला आहे एस सी बी सी महिलांची कटअप. त्यानंतर आहे अनाथ. आता जो अनाथ घटक आहे मित्रांनो, तर ह्या ठिकाणी अनाथसाठी एक जागा होती आणि अनाथची जी कटअप लागलेली आहे ती या ठिकाणी 28 गुणांवर कटअप लागलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा फक्त 8च उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत.